20 मिनिटं अगोदरच उदगीरच्या आमदारांनी ह्या बसचं उद्घाटन केलेत आणि तुम्ही लगेच येऊन त्याचं पण उद्घाटन केलं. मी उद्घाटन करण्यासाठी नाही आलो, हे पहिलं मुळात लक्षात घ्या. मी श्रेयवादाचा प्राणी नाही. एवढे मोठे मोठे उड्डाणपुलं केले, कधी नारळ फोडलं नाही. एवढे नॅशनल हायवे केलो, कधी नारळ फोडलं नाही. आता आपण ज्या ठिकाणी थांबले ते बस आहेत आपल्या पाठीमागे. बस स्थानकामध्ये, प्रत्येक बस स्थानकामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे 5-5 बसेस त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तसं उदगीरमध्ये सुद्धा आली. त्यामुळं इथल्या बसस्थानकाची अवस्था काय आहे, कशा पद्धतीची नादुरुस्ती आहे, किती जनतेला पावसाळ्यामध्ये त्रास होतो याची भावना लक्षात घेऊन माझ्या सर्व शिवसैनिक बहादर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं. आज रोजी गायकवाड साहेब व त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी भेटले. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे आम्हाला श्रेय घेण्याची आवश्यकता नाही. मी नारळ फोडलेलं नाही आहे, मला नारळ फोडायची सवय नाही आहे. पहिलं हे लक्षात घ्या पत्रकार म्हणून. ती जर सवय असती तर आताचे जे काही चाललंय ना, संडासचं सुद्धा जर उद्घाटन करायचं असेल तर ते पुढे जातील. मला तेवढ्या शेवटच्या कामावर नेऊ नका. मी दर्जेदार काम करणारा माणूस आहे. उड्डाण पुलं सुधाकर भालेरावचे, नॅशनल हायवे सुधाकर भालेरावचं, बस स्थानक सुधाकर भालेरावचं, तहसील प्रशासकीय इमारती सुधाकर भालेराव. 20 मिनिटात तुम्ही इथं का आले? 20 मिनिटातच ह्या स्पॉटवर का आले? असं वाटलं तुम्हाला? मला 20 मिनिटाचं एक गाडी तिथून निघाली, तुमची गाडी असं आत आली. हा कलगीतुरा नाहीये. ते शेवटी माझ्या, आता आम्ही सगळेच एका सत्तेमध्ये आहोत. त्यांनी या कामाची जर दुरुस्ती जर व्यवस्थिशीर नाही केली तर कार्यकर्ता म्हणून मला ते बघावं लागेल. म्हणून या ठिकाणी मी बघायला आलो. त्यांची बरोबरी करण्यासाठी नाही आलो. ते आज आपले आमदार आहेत, त्यांचं आम्ही स्वागतच करू. परंतु कसं स्वागत करू? जर चांगलं काम केले तर. आणि जर चांगलं काम करत नसेल तर सवाल जवाब करू. त्यासाठी तुमच्यासारखे बहादर पत्रकार सुद्धा बोलणारे असले पाहिजे. आमच्या प्रश्नाचं उत्तरच भेटले नाही. 20 मिनिटात जे तुम्ही ह्या बस स्पॉट ह्याच उत्तर द्यावं. बस स्टँड तिथं आहे, इथून कमीत कमी 500 फूट लांब आहे. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की बसेस आलेल्या आहेत आणि बसेस आलेल्या आहेत म्हटल्यानंतर कोणत्या बसेस आल्यात बघावं म्हणून आलो. तिथला घटक आहात तुम्ही, महायुतीतले तसलं काम करणारा भालेराव नाही का तुम्हाला? अजिबात नाही. मला त्यांच्या कुठल्याही ह्याची ही करायची गरज नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी उद्घाटन केलं म्हणून मी उद्घाटन करायला आलो असं नाहीये. मी या ठिकाणी बस स्थानकामध्ये किती बसेस आहेत, आल्यात म्हटल्यानंतर कशा बसेस आहेत बघूया. योगायोगानं हा योगायोग आहे आणि त्या योगायोगामध्ये ते योगायोगच आम्हाला कळाला नाही म्हणून प्रश्न विचारला. योगायोग बस स्थानक चला तुम्ही बघा परिस्थिती काय. नाही, आम्ही बघितलो. आजच्या बसच्या उद्घाटनाला काय आलो? उद्घाटनाच्या बसच्या उद्घाटनाला नाही आलो, बस बघायला आलो. थोडं तुम्ही लाखनभाऊ मागे व्हा, तुमची डेअरी एरियामध्ये. कॅमेरा मागे थोडा सतीश मागे व्हा जरा. थोडं मागे या तुम्ही मागे. या